नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आपण तळण तळत असतो, कापण्या करत असतो, गोड किंवा तिखट पुऱ्या करत असतो. पण बऱ्याच वेळा कापण्या वातड होतात किंवा खूप तेलकट होतात, कडक होतात. तर कापण्या एकदम मऊ खुसखुशीत होण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या कापण्या एकदम खुसखुशीत होतात संपेपर्यंत. तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त कलर दिसतोय आणि एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मऊ आणि खुसखुशीत अशी झालेली आहे. अजिबात ती कडक होत नाही, चावताना काहीही दाताला प्रॉब्लेम होत नाही, एकदम मस्त चावली जाते आणि टेस्टीही खूप लागते. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण पहिलं तर गूळ वितळून घेणार आहोत. तर इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे बारीक. आता हा गूळ एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच वाटीने मी पाऊण वाटी पाणी घालून घेणार आहे. तर इथं मी पिठाचं जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणाला पाऊण वाटी पाणी पुरेसं आहे. अगदी कमीही पडत नाही किंवा जास्तही होत नाही, एकदम परफेक्ट असं होतं. आता गुळामध्ये पाणी घातल्यानंतर आपण हा गूळ उकळवून घ्यायचं आहे. पाणी गरम करून यातील पूर्णपणे ज्या गुळाच्या खडे आहेत ते पूर्णपणे वितळले पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीनं मी गूळ पूर्णपणे वितळून घेतलेला आहे. आपल्याला हा काही शिजवायचा नाही, फक्त गूळ खडे यातले वितळले पाहिजे अशा पद्धतीनं आपण गरम करून घेतलेलं आहे. आता गुळाचं पाणी थोडंसं थंड होतं आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया. तर इथं मी 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे, छोटा पाव चमचा वेलची घेतलेली आहे आणि छोटा अर्धा चमचा मी इथं सुंठ घेतलेले आहे. हे भाजून घ्यायची गरज नाही, पण आता वातावरण पावसाळ्याचं असल्यामुळे आपल्याला हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छान असं बारीक होईल. जर हे ओलसर बारीक केलं तर व्यवस्थित बारीक होत नाही आणि मग ते दाताखाली येतं. त्यामुळे याची पावडर करण्यासाठी आपल्याला हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडं गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये सुंठ घालून हे थोडंसं तव्यामध्ये ठेवणार आहे 2-3 मिनटं आणि त्यानंतर हे थंड करून आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर आता आपण ताटामध्ये पिठं काढून घेऊया. तर इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठही घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. गोड पदार्थ असला तरी मिठामुळे याची चव अजून वाढते. तर मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता पहिली टिप म्हणजे यामध्ये मी तेलाचं मोहन घातलेलं आहे. तर इथं मी 2 ते 2.5 चमचे एकदम कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. हवं तर तुम्ही तुपाचंही घालू शकता. आणि हे मोहन घातल्यानंतर आपल्याला पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचे आहे. बघू शकता मी इथं छान असं हे हातानं पीठ चोळून घेते आणि या पिठाची छान अशी मूठ बांधता आली पाहिजे अशा पद्धतीनं हे झालं पाहिजे. बघू शकता. तर नेहमी कापण्याचं पीठ मळताना ही टीप फॉलो करायची आहे. त्यामुळे आपल्या कापण्या अजिबात वातड होत नाहीत किंवा कडकडीत होत नाहीत, एकदम मऊ आणि खुसखुशीत बनतात. आता जे आपण बडीशेप, वेलदोडे आणि सुंठ जे वाटून घेतलेलं होतं तेही मी चाळणीने यामध्ये चाळून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे. यामुळे आपल्या कापण्यांची टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता इथं मी गूळ जे वितळवून घेतलेलं होतं ते पाणी गाळून घेतलेलं आहे आणि आता ते पाणी आपण थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. आपण रेग्युलर चपातीला मळतो त्याच्यापेक्षा घट्ट कणिक मळायची आहे. तर कणिक मळताना आपण एकदम सैल कणिक मळली तर आपल्या कापण्या तेलकट होतात. ही दुसरी टीप आहे. त्यामुळे कणिक ही घट्टसरच मळायची आहे, जेणेकरून कापण्या तेलकट होणार नाहीत आणि छान खुसखुशीत बनतील. तर इथं थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मी घट्टसर मळून घेते. आता इथं मी जे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालून हे पीठ घट्टसर असं मळून घेते आणि हे पाणी परफेक्ट असं होतं. जर तुम्हाला थोडंसं पाणी कमी वाटलं तर तुम्ही दुसरं पाणी थोडंसं घातलं तर चालेल. पण 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पिठासाठी मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. अजिबात शिल्लक राहिलेलं नाही किंवा आपली ही कणिक जशी हवी तशी मळून झालेली आहे. तरी तर मी सर्वच्या सर्व पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी ही कणिक घट्टसर अशी मळून घेतलेली आहे. तर कणिक मळताना थोडं थोडं पाणी घालूनच कणिक मळायचे आहे, जेणेकरून कणिक घट्टसर होईल आणि छान मळली जाईल. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली कणिक छान अशी मळलेली आहे. आता ही आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण याचे गोळे बनवायचे आहेत. तर इथं मी 5 ते 7 मिनिटानंतर ही अजून 1 मिनिट चांगली मळून घेते
आणि आता आपण याचे समान आकाराचे गोळे बनवून घेऊया, म्हणजे आपल्या इथं कापण्या बनवण्यासाठीची कणिक तयार आहे। तर गोळे हे आपण जी चपाती रेग्युलर बनवतो त्यापेक्षा थोडेसे मोठे बनवायचे आहेत। कापण्या करताना जराशी जाडसर चपाती लाटायची आहे, त्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात। तर इकडे मी गोळे बनवून घेतल्यानंतर आता आपण लाटायला घेऊया। तर इथं मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो गव्हाच्या पिठामध्ये अशा पद्धतीनं घोळवून घ्यायचा आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे। आपण चपाती बनवतो त्या पद्धतीने लाटायचं आहे, पण जराशी जाडसर चपाती लाटायची आहे, जेणेकरून कापण्या खुसखुशीत बनतात। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी ही चपाती लाटून घेते। आता ही चपाती लाटत आल्यानंतर आपण यावरती खसखस घालून घ्यायची आहे। खसखशीमुळे आपल्या कापण्या दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप टेस्टी लागतात। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी याची जराशी जाडसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता या चपातीवरती आपल्याला खसखस पसरवून घ्यायची आहे। तर मी इथं चपातीवरती खसखस अशा पद्धतीने पसरवून घेते आणि परत हलक्या हाताने बेलण्याने याला प्रेस करून घेते, जेणेकरून ही खसखस व्यवस्थित अशी या चपातीमध्ये चिकटून बसेल। तर इथे बघू शकता हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने दोन्हीही बाजूने मी व्यवस्थित अशी खसखस पसरवून बेलण्याने थोडंसं हलक्या हाताने लाटून घेतलेलं आहे। तर आता इथं आपली ही कापण्याची चपाती तयार आहे। आता आपण कापण्या कट करून घेऊया। तर आता इथं मी या कापण्या डायमंड शेपमध्ये कट करून घेते आणि अशाच पद्धतीनं सर्व पिठाच्या चपात्या लाटून त्याच्या सर्व कापण्या बनवून घेणार आहे। तर आपण चपाती बनवताना थोडीशी जाडसर बनवायची आहे आणि कणिक मळतानाही मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं ती थोडीशी काळजी घेतली तर आपल्या कापण्या या वातड न बनता खुसखुशीत आणि टेस्टी बनतात। तर इथे तुम्ही बघू शकता या कापण्या मस्त अशा डायमंड शेपमध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला एक यातली काढून दाखवते याची जाडी किती आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एवढ्या जाड कापण्या ठेवायच्या आहेत। जास्त पातळ केल्या तर या कडक होतात आणि एकदम कडकडीत लागतात। तर याच साईजमध्ये आपल्याला याच जाडीमध्ये आपल्याला या सर्व कापण्या बनवून घ्यायच्या आहेत। तर या कापण्या मी एका ताटामध्ये काढून घेते आणि सर्वच कापण्या अशा पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत। बघू शकता इथं सर्वच्या सर्व कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत। एकदम परफेक्ट अशा या कापण्या बनवून तयार आहेत। आता आपण तळायला सुरू करूया। तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मगच या कापण्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। तेलामध्ये कापण्या सोडताना एकदम सोडायच्या नाहीत, एक एक करून टाकायच्या, त्यामुळे त्या एकमेकाला चिकटून बसणार नाहीत। आणि इथं गॅसची फ्लेम पहिल्यांदा थोडीशी मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि कापण्या तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एखाद मिनिटानंतर आपल्याला मीडियम टू लो करून या कापण्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। कापण्या तळताना एकदम हाय फ्लेमवरही तळायच्या नाहीत किंवा एकदम लो फ्लेमवरही तळायच्या नाहीत। हाय फ्लेमवरती तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि लो फ्लेमवरती तळल्या तर त्या खूप कडकडीत होतात आणि तेलही खूप पितात। त्यामुळे आपण मीडियम टू लो करत ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आणि त्याला सारखं अशा पद्धतीनं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्या एकाच बाजूला जास्त करपणार नाहीत आणि दुसरी साईड कच्ची राहील। त्यामुळे आपल्याला हे कापण्या तळताना सारखं आपण अशा पद्धतीनं ढवळत राहायचं आहे, खालीवर करत राहायचं आहे, बाजू पलटत राहायचे आहेत। तर तळताना ही काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कापण्या एकदम कडक नाही बनत आणि तेलकटही बनत नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता एकसारखा सर्व कापण्यांचा कलर आला की आपण या कापण्या एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे कापण्यांना आणि टेस्टही खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीनं कापण्या बनवून बघा। तर आता इथं एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं आपण सर्वच्या सर्व कापण्या तळून घेणार आहोत। तळताना ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करा आणि आपल्या कापण्या व्यवस्थित अशा तळून घ्या। तर या आषाढामध्ये तुम्ही नक्की या पद्धतीनं गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या कापण्या नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।